श्री स्वामी समर्थ. सर्वांना नमस्कार. क्रिएटिव्ह सुवर्ण या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज ना मी देवघर क्लीन करायला घेतले आणि आज खूप 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 दिवसांनी असा कॅमेरा म्हणजे मोबाईल कॅमेरा पकडून ब्लॉग शूट करते. कारण का खूप साधारण 1.5-2 महिने झाले म्हणजे ब्लॉग आलेच नाही आहेत, जास्त झाले असेल. ब्लॉग आहेत ते सुद्धा मी बनवलेले नाही. तर हे बघा श्रीयाल मस्ती करतो इथे आणि मी घेतले देवघर क्लीन करायला. त्याला म्हटलं तर ह्याला म्हटलं मला पण घ्यायला दाखव. हां मम्मा दाखवते. हे बघ मग तू असा आहेस, शंभो नाही केले तू. तर यांनी शंभो नाही केली आहे अजून आणि त्याचं म्हणणं आहे मला घे म्हणजे ब्लॉगमध्ये. तर ते देवघर क्लीन करायला घेतले आणि पूर्ण क्लीन करते आणि मग दाखवते. कोणीतरी मला कमेंट केलेली का पूर्ण दाखवा. मी ना खरंच सांगते का मला इडलीवाला मध्येच आली. तर मला नाही शक्यच होत नाही आहे करायचं. भरपूर काही असतं पण ना श्रियाला आहे त्यामुळे नाहीच शक्य होत. किती दिवस श्रावणीची परीक्षा चालू होती त्यामुळे ब्लॉग मी जसं शूट केलेले आहेत ते सुद्धा मी ॲडिट केलेले नाही आहेत, ते सुद्धा पडलेत. आणि तसेच आता माहीत नाही ते ॲडिट करेल का नाही करणार, कारण का छान छान ब्लॉग शूट केलेले पण जाऊ दे आता काय. तर हे बघा इथे मी पूर्ण दाखवते तुम्हाला बॅक कॅमेराने काय काय केलं आणि कसं कसं केलं. मी कोणीतरी सांगितलेलं का पूर्ण थोडक्यात सांगते. तर सध्या तरी मी अशा प्रकारे आता इथे मांडणी करून घेतली. इथे मूर्त्या आहेत क्लीन करून घेतल्यात, ते मांडून घेते. स्वामींचा हा माझा मोठा फोटो आहे आणि त्याच्या बाजूला ना इथे जागा होती ना, तर मी असं माझ्याकडे नवरात्री असते ना म्हणून छान मातेच्या एकवीर आईचा, सप्तशृंगी मातेचा, त्यानंतर रेणुका मातेचा आणि ही कोल्हापूरची महालक्ष्मी माता त्यांचा फोटो मी बनवून घेतला त्या जागेमध्ये, म्हणजे त्या गॅपमध्ये राहतील तेवढे मोठे. आणि इथे स्वामी आहेत, स्वामींचा मोठा फोटो आहे पहिल्यापासून आहे, खूप म्हणजे 2011 पासून हा फोटो आमच्याकडे आहे. तर स्वामी मला ह्या फोटोमध्येच भारी वाटते. आणि नवनाथांचं पारायण असं त्यामुळे मी हे दिंडोरी प्रणीत नवनाथांचं जे प्रेम आहे ती मी आणलेली, तर ती आहे वाचन असतं त्यामुळे. आणि अशा प्रकारे आणि तुळजाभवानी आईचा फोटो नाही माझ्याकडे, तर मूर्ती आहे. आम्ही तुळजापूरला गेलेलो ना तिकडनं मी मूर्ती आणलेली, तुम्हाला दाखवतेच. आणि इथे महालक्ष्मी मातेची पूजा, इथे आपला हा कुलदेवतेचा कलश आहे, त्याच्या खाली बरोबर इथे महालक्ष्मी मातेची पूजा मी मांडते. इथे श्रीयंत्र वगैरे असं त्यासाठी अष्टदळ कमळ काढलेलं आहे. महालक्ष्मी मातेला आवडणारं तिचं जे काही समुद्रामध्ये मिळतात कवड्या वगैरे ते ठेवलेलं आहे. त्यानंतर गजांत लक्ष्मी, हळदी कुंकू आणि हा माझा गुरुवारांचा फोटो आहे आणि हा मला दिवाळीला लागतो तो फोटो आहे. तर आणि हा फोटो आहे तो आमच्या म्हणजे इथे आता हा स्वामींचा जो देव्हारा, इथे देव्हारा बनवलेला आहे. तिथे आमची पहिले एंट्री होती, दरवाजा होता, आता तो इकडे गेलेला आहे, साईडला गेलेला आहे. तर त्यामुळे काय होतं माहिती आहे का, इथे आम्ही आतनं ही जागा ईशान्य जागा आहे आणि ईशान्य जागा ही ईश्वराची महादेवाची असते. त्यामुळे महादेवाचा फोटो आम्ही इथे दरवाजाच्या वर लावलेला, म्हणजे गणूबाप्पाचा. महादेवाची फोटो म्हणजे फॅमिली सकट फोटो, त्याच्यामध्ये गणूबाप्पा, पार्वती माता आणि महादेव असा यांचा फोटो असतो तो. तर त्यांचा पूर्ण स्वरूपात असं पूर्ण फोटो पाहिजे आणि त्याच्यामध्ये कार्तिक स्वामी नाही पाहिजे, तर त्यांचा हा फोटो. आणि मग तो नंतर मला आयडिया आली का माझ्याकडे हे नर्मदेश्वर शिवलिंग आहे, हे दादानी नर्मदा परिक्रमा करायला गेलेलं ना तिकडनं आणलेला हा नर्मदेश्वर शिवलिंग आहे. तर तो शिवलिंग मला दिलेला, तर तो इथे मी असा स्थापन करून घेतला आहे छान. आणि पूजा चालू आहे सध्या, मी दाखवते, अजून मूर्त्या दाखवते, माझ्या स्थापन करून दाखवते. क्लिनिंग केलं आहे मी, तुम्हाला दाखवते एक मिनिट. तर इथे मी ह्याचं पहिलं काम असतं, हात नाही लावायचं, बाप्पाला शंभो केले ना. तर इथे मी सगळ्या देवांना छान असं क्लिनिंग केलं. आणि आता तुम्ही बोलता हे क्लिनिंग कशाने केले, थोडं मूर्त्यांना काळपट दिसत, कारण का मी त्यांच्यावर अभिषेक करत असते. इथे कुंकवाचा अभिषेक होत असतो आणि पंचामृताचा अभिषेक लक्ष्मी मातेवर पण, त्यामुळे ना ते थोडंसं त्यांचा कलर तसं झालेला आहे. इथे खंडोबाच्या मूर्तीवर मी हळद वाहत असते म्हणून तो तसा कलर झालेला.
पण हे मी चिंच असते ना आपली, चिंचेचा पाणी करून त्याच्याने क्लीन केलं आज. नाही तर मी लिंबाने क्लीन करते किंवा दही पंचामृताने क्लीन करते, जसं म्हणजे आपल्याकडे असेल त्याप्रमाणे. पण पितांबरीने शक्यतो घासू नये. आपल्याला कधीतरी वाटलं का खूपच काळी मूर्ती पडलेली आहे तर एक छान असा ब्रश घ्यायचा आणि ब्रशने छान चिंचेचा कोळ किंवा लिंबाचा रसाने घासून बघा, मस्तपैकी. घासायचे तर नसतात बेसिकली, पण कधी कधी आपण अंग कसं आपलं थोडंसं मळलं का जास्तच घासतो, तसं घासून घ्यायचं, छान वाटतं. तर अशा प्रकारे मी स्नान घालत असते देवांना. तर इथे माझ्या मूर्त्यात आता मी स्थापन करून घेते. आणि हा बघू शकता. काय पप्पा करायचं आहे ना मम्माला, मग त्रास देऊ नको हा सोन्या. नाही ना देणार, नाही बोल, नाही बोल. त्रास देणार मम्माला, नाही बोल. गोंडच आहे ते माझं बाळ, ते मला नाही देत त्रास, पण ते देतं मधी मधी. कधी कधी त्रास देतं जास्तच, कधी कधी नाही देत. कधी कधी माझं गोंडच बाळ मम्माला त्रास नाही देत. आता पहिले देवाला स्नान घातले, हा पण मध्येच उठलेला आहे. तर याला खाऊ घातलं दीदीने त्याच्या. आणि आता मी क्लीन सगळं केलेलं, सगळं आवरलेलं आहे. फक्त आता मूर्त्या छान, हात नको लावू बच्चा, इकडे. मूर्त्या छान त्यांना स्थापन करून घेते, कपडे घालते छान त्याला, आणि मग तुम्हाला दाखवते. बघा असं असतं आमच्याकडे म्हणून. तर सगळं आवरते आणि मग दाखवते. मला बाहेरसुद्धा जायचं आहे आणि जेवणसुद्धा बनवायचं आहे, ह्याची स्नान करायचे, सगळं करायचं आहे. थोडक्यात तुमच्याबरोबर शेअर करते. तर असं आहे माझं हे रुटीन असतं, एवढं असं म्हणजे किचकट. त्यामुळे ना मला काय होतं, शेअर कशा प्रकारे करू असं म्हणजे हा प्रश्न पडतो, बाकी काही नाही. तर चला पटापट. हा बघा, हा स्वामींचा हार आहे ना, तो मी बनवून घेतलेला. ही श्रीयालची फळी आहे, ही आम्ही दरवाजाच्या इथे लावतो, कारण तो बाहेर पळत असतो. एक किचनच्या इथे लावून ठेवलेली, एक किचनमध्ये जाऊ नये म्हणून, आणि एक बाहेर लावून ठेवलेली आहे, कुठे पळू नये म्हणून. डायरेक्ट तो जातो, काय असेल करायचं काम तर मग वांदे होते. आणि हा स्वामींचा हार इथे काढून ठेवला. आता त्याला पुसून घेते आणि मग स्वामींच्या इथे गळ्यामध्ये घालते. गुलाबाच्या फुलांचा मी हार, त्याचा व्हिडिओसुद्धा आहे माझ्या ब्लॉगमध्ये, जाऊन बघा जर तुम्हाला हा हार बघायचा असेल. पूर्ण दाखवते घातल्यावर. आणि मी त्याला काढून ठेवते असं साफसफाई करताना, आणि मग पुन्हा त्याला पुसते, क्लीन करते, पुन्हा स्वामींच्या गळ्यात घालते. जेव्हा आपल्याकडे रिअल फुलांचं म्हणजे खऱ्या फुलांचे हार नसतील तेव्हा मी हा हार घालते. खऱ्या फुलांचं तुम्ही माझे ब्लॉग बघत असाल तर तुम्हाला दिसेलच. मला फुलं किती व्हायला आवडतात देवांना. माझ्याकडे भरपूर फुलांचा साठा असतो आणि देवांना पूर्ण फुलांमध्ये मला फुलं बेसिकली मला आवडतात फुलं, त्यामुळे तसं मी देवाला सजवतो. जसं ज्यांची इच्छा असते, जसं ज्यांना आवडतं तसं ते त्यांच्या देवांना सजवतात. आणि माझं जसं मला आवडतं तसं मी करत असते. तर दाखवते मी तुम्हाला. तर मस्त आता साधाच असा हार बनवलेला तो घातला आहे आणि छान अशी पूजा. तर मांडणी मी सांगत होती, इथे माझे स्वामींना टोपी घालायची आहे. इथे दत्तगुरू महाराज आहेत, इथे नवनाथांच्या फोटोच्या इथेच मांडते मी. आणि हा सगळ्यात पहिले आलेला माझ्याकडे जी मूर्ती आली ना, ती दत्तगुरू महाराजांचीच आहे. त्यानंतर इथे आपले बाळकृष्ण बाप्पा, आणि इथे विठोबा रुक्माई, श्रीराम दरबार आणि राधाकृष्णाची जी मला अधिक महिन्यात मूर्ती लागते. त्यानंतर आपलं कुलदैवत खंडोबा राया, त्यानंतर तुळजाभवानी आईची मूर्ती आहे ना, म्हणून मी फोटो नाही ठेवलेला आहे. इथे गणू बाप्पा आणि अन्नपूर्णा माता, इथे महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती मूर्ती आहे. पुढे जरा हे सगळे फुलं तर असं, आणि इथे श्रीयंत्र होतं. जी फुलं होती माझ्याकडे ती वाहिलेली आहेत आणि असं सजवलेलं आहे. खूप सुंदर दिसते, तर मस्त वाटते. अगरबत्ती लावले आणि इथे शंख, घंटा आणि दीप, आणि इथे शिवाच्या इथे एक दीप लावते. ते महालक्ष्मी मातेच्या इथे तुपाचा दिवा लावते. अशा प्रकारे सजवलेलं आहे, छान वाटतं खूप. तर असं काही देवघर क्लीन करून मस्तपैकी सजवलेलं आहे. आता श्रीयालच्या मागे लागते, त्यानंतर बाहेर जायचे, पण किती वाजतील माहीत नाही. हा बघा, श्रीयाल पाळण्यात बसले, दाखवते तुम्हाला. हा बघा, शिव हे शिव शंभू करणार ना, शंभू करणार ना, हा शंभू करणार ना. हां चल चल, पहिले शंभू कर आणि मग आहे त्याची शंभू करते पटकन. आणि मी माझं आवरून घेते
कारण का खूप सारी कामं आहे आणि जेवण बनवायचं. पहिले ह्याला छान ह्याचं आवरून देते, तो पण कंटाळला आहे. कारण का हे करायचं असलं ना मग मला श्रियालकडे थोडं तोच लवकर उठले, बिनकामाचं उठले. आवरते, भेटते तुम्हाला नंतर. आता सध्या छान देवपूजा वगैरे केली आहे, सकाळची झाली आहे. आता त्याची आंघोळ करते, जेवणाला लागते आणि मग बाहेर जाते. चला तर श्री स्वामी समर्थ. मी आता बाहेर चालली आहे. मग आजपासून मला आता वेळ मिळाला आणि वाजले 3:30. आम्ही आता चाललो आणि बाहेर कुठे कुठे जातो, दाखवतेच काय काय घ्यायच्यात वस्तू पाडव्यासाठी वगैरे, त्यामुळे चालले. आणि श्रियालला नाही आज घेऊन जात, कारण का श्रियालला रस्त्यावर वगैरे पळतो. हां नाही तो पळतो रस्त्यावर. माहीत त्या दिवशी गेलेलो आम्ही उल्हासनगरला, आता गेलेलो ना 2 दिवसापूर्वी. काय काय आणायचं होतं तर खूप त्रास दिला आम्हाला, खूप त्रास दिला उल्हासनगरला. त्यामुळे आता त्याला नाही. आणि कालसुद्धा आम्ही पिक्चर बघायला गेलेलो, छावा पिक्चर बघायला. आम्ही सगळ्यात लेट गेलेलो काल. तर लेट गेलेलो म्हणजे मला तो बघायचाच होता थिएटरला, आणि जी श्रावणीची परीक्षा चालू होती म्हणून आम्ही गेलो नव्हतो. तर थिएटरमध्ये सुद्धा ह्यांनी श्रियालनी 3-4 वेळा बाहेर घेऊन गेले, कारण का तो अगोदर बसला, त्याला अगोदर आवडलं सगळं. नंतर मग तो कंटाळला आणि त्याच्यानंतर ह्यांना सारखं बाहेर घेऊन जायला लागलं. 3-4 वेळा. एकदा तो पळूनच गेलेला, काळोखामध्ये समजलंच नाही कुठे गेला तो, आणि मग हे शोधत बसलेलो आम्ही. तर असं म्हणून ह्याला आता मी घेते. चला आता निघते मी. बाय श्रियाल, बाय श्रावणी. काय दे पा दे ना, गुलदस्ता टाकून जाते मी. याचं लगेच येणार, जास्त वेळ नाही लावणार. तर डीमार्टमधनं मी आली. अजून 2 ठिकाणी जायचं होतं पण झालं काय, श्रियाल घरी रडायला लागला, त्यामुळे आम्ही डीमार्टमधनंच सामान घेऊन आलो. बाहेर हे बोलत आहेत म्हणून मी ना लावून घेतलेले. तर काय काय सामान आणलं ते सुद्धा दाखवतो तुम्हाला. बरंच सामान घेतलं, घ्यायला गेलेली थोडंसं सामान, आणि अजून आम्हाला 2-3 ठिकाणी जायचं होतं पण आम्ही अर्धच सामान म्हणजे आजच घेऊन आला. आता उद्या वगैरे जाऊ, बघू उद्या परवा जाऊ. काय काय आणले ते दाखवते, कुठे आहे तेवढं दाखवते. अर्ध मी कुठे कुठे ठेवलं श्रावणीने. तर डीमार्टमधनं आज थोडाच सामान आणलेला, खूप नव्हता आणला. हे ड्रायफ्रूट आहेत, हे बाहेरनं घेतलेले मी, डीमार्टमधनं नाही घेतलेले. आणि डीमार्टमधलं सामान हा आहे. तर जे काही घरामध्ये लागतं, जे संपलेलं ते बेसिक म्हणजे संपलेलं तेच आणलेलं आहे. बाकीचं जे काही होतं ते जास्त एक्स्ट्राचं आणलं नाही. आणि सिम्पलच हे सनस्क्रीन घेतलं मी, मला दिसलं मामाअर्थचं आणि ऑफरमध्ये मिळालं मेन म्हणजे, म्हणून घेतला हाफ रेटमध्ये. त्यानंतर बऱ्याचशा गोष्टी, ह्या गोळ्या मला आवडतात तर त्या घेतल्या. आणि थोडंफार जे संपलेलं, जे संपायला आलेलं ते सामान घेतलं. आणि हा बाऊल घेतला. हा कशाला घेतला माहीत नाही, चिनी मातीचा, पण त्याचा काहीतरी वापर करेल. हे दिसले मला मेणबत्त्या कधी कधी देवारात लावायला काय असेल तर हे घेऊन देत नव्हते पण मी घेतले. आणि श्रियालला ना कपडे घेतले, हे स्टेफ्रीचं घेतलं पॅड्स. त्यानंतर श्रियालला हे कपडे घेतले, मला आवडले कारण का मी गेल्या वेळेला गेलेली तेव्हा काय एवढे खास वाटले नाही, पण आता मला आवडले म्हणून मी घेतले. त्यानंतर हे जेंटलचं लिक्विड खूप छान, म्हणजे मला तर आवडतं पर्सनली म्हणून मी घेतेच. त्यानंतर हे ग्लास मला दिसली तर ती घेतली. त्याचबरोबर गहू घेतले, तर गहू सांडलेले 10 किलोच गहू घेतले, अगोदरसुद्धा आणलेले आहेत. त्यामुळे हे थोडक्यात सामान मी घेऊन आली पटकन जाऊन. तर आज पूर्ण दिवस असाच गेलेला, पूर्ण गडबडीत कामात. आणि तर आताच मी बाजारातून आले आणि सगळं सामान तुम्हाला दाखवलं. आता स्नान करते, दिवाबत्ती करते. आणि तर दमलेली खूप आणि भूकसुद्धा लागलेली. आणि बाहेरनं आल्यावरनं आम्ही काही खाल्लं नव्हतं कारण का आम्ही फास्टमध्ये घरी आलो, श्रियालला घरी ठेवून गेलेलो, त्यामुळे फक्त डीमार्टमधनं सामान घेतलं. आणि तर श्रावणीला पिझ्झाचे ब्रेड मी डीमार्टमधनंच आणलेले, त्यामुळे ती श्रावणीला पिझ्झा बनवायचा होता तर तिला सांगितलं बनव तू. तिला मी सांगितलं फक्त अशा प्रकारे कट करून घे, सगळं मिक्स कर जे काही पिझ्झावर लावतो ते, आणि ते अशा प्रकारे त्या ब्रेडवर लावून घे आणि छान तव्यावर गरम करून घे बटर लावून. तर ती तसं करत होती. इथे मी बनवलेली श्रियालसाठी खिमटी, श्रियाला खिमटी खूप आवडते. आणि जास्त काही म्हणजे नसेल ना त्याला तर आम्ही खिमटी सकाळ संध्याकाळ दोन टाईम त्याला देतोच. इथे श्रावणी पिझ्झा बनवत होती. आणि आजचा ब्लॉग जास्त मी शूट केला नाही, त्यानंतर खूप दमलेली खरंच. तर हा ब्लॉग आवडला असेल तर जरूर लाईक शेअर, चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटते नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आता बाय.